रूपस्थ ध्यान. समोश्रणामध्ये साक्षात विराजमान असणाऱ्या अनंत प्रभूंचा निर्णय करून त्यांचे ध्यान करून आपल्या या स्वरूपामध्ये स्थित असणाऱ्या निज आत्म्याचे ध्यान करायचे आहे. हे काम करण्यासाठी आपण बसलेलो आहोत. ते काम सिद्ध करूनच इथून उठायचे आहे असा संकल्प करा. ध्यानासाठी आसन घाला. स्थिर आसन, कोणते एक आसन घाला. ताठ बसा, मान सरळ, डोळे बंद. सावधान, डोळे उघडा. प्रभूंकडे पहा. भोर्यंत प्रभो, भाव नमस्कार असो. हात बीत जोडायचे नाहीत, भावाने नमस्कार करायचा आहे. जसे अरिहंतांचे स्वरूप आहे ते आठवून त्यांच्या आत्म्याला नमस्कार करा. भोर्यंत प्रभो, नमोस्तु नमोस्तु नमोस्तु. आपण महान आहात. आपण अनंत ज्ञानी आहात, अनंत सुखी आहात. ज्यांना प्रभूंचा निर्णय करा. प्रभू एक जीवद्रव्य आहे. द्रव्य गुण पर्यायात्मक वस्तू आहे ही, फक्त पाषाणाची मूर्ती नाही. ते अनादि अनंत एक अन्वय स्वरूप द्रव्य आहेत. अनादि काळापासून आहेत आणि तोच जीवात्मा संसारामध्ये फिरला. तोच अरिहंत बनला. तोच आज सिद्धालयामध्ये तो अन्वय अजून विराजमान आहे. अनंत काळापर्यंत तो अन्वय विराजमान असणार आहे. पार्श्वनाथ भगवान सिद्धालयामध्ये आता आहे तिथं विराजमान होऊन गेले नाहीत, आहेत आता. त्यांचे ते जीवद्रव्य आणि त्या जीवद्रव्यामध्ये अनंत गुण भरलेले आहेत. जे पूर्वी संसार अवस्थेमध्ये अनंत गुण शक्ती रूपाने होतेच, आता ते सिद्धालयामध्ये सभा रूपाने व्यक्त झालेले आहे. पूर्वीही होते, आत्ताही आहेतच. अनंत गुणांचा पिंड आहेत प्रभू. आणि त्यांची पण पर्याय प्रत्येक समयाला बदलत आहे. एक एक समय वरतीच आहे. असे हे द्रव्य गुणपर्यात्मक वस्तू आहेत असे पहा त्यांना. आपला जसा जिवंत आत्मा आहे तसा त्यांचा पण आत्मा जिवंतच आहे. ती अजीव पाषाणाची मूर्ती नाही, त्यामध्ये चैतन्य पहा. चैतन्य हे द्रव्य पर्यात्मक वस्तू चैतन्य स्वरूप आहे. त्या पुद्गलामध्ये चैतन्य पहा. बाहेरचे पुद्गल पाहून आम्ही म्हणतो भगवान किती सुंदर आहे. ही शरीराची सुंदरता,
त्यांची नाही. त्या शरीरामध्ये जो चैतन्य आत्मा आहे, चैतन्य स्वरूपी आत्मा, तो सुंदर आहे, तो अनंत गुणी आहे. ते आत्म्याचे अनंत गुण त्यांचे आहेत, शरीराचे गुण त्यांचे नाहीत. जरा विचार करा, कोणत्या मूर्तीला आम्ही सुंदर म्हणतो? नाक चपटे असेल, जरा चेहरा वेगळा असेल तर काय म्हणतो? हे सुंदर नाही. आणि मूर्ती नाकेली आहे तर ही सुंदर आहे. हे आम्ही कुठली पाहतो सुंदरता? शरीराची, पुद्गलाची रचना पाहतो. ही पुद्गलाची रचना, हे भगवंतांचे अस्तित्व नाही त्यामध्ये. भगवंतांचे अस्तित्व आपल्या द्रव्यगुण पर्यायामध्ये आहे, आपल्या चैतन्यामध्ये आहे, ह्या शरीर रूप परवस्तूमध्ये नाही. भगवंतांना त्या देहातून बाहेर काढा. भगवंतांना देहरूप पाहू नका. चैतन्य द्रव्यगुण पर्यायात्मक ही वस्तू आली का लक्षात? हा बुद्धीमध्ये निर्णय करू शकतो आपण. कोणत्याही वस्तूचा निर्णय करण्याची क्षमता आपल्यामध्ये आहे. आता इथं भगवंतांचा निर्णय करायचा आहे, कारण आपण रोज आपले माथे, आपले मस्तक भगवंतांच्या समोर झुकवतो. मग कोणापुढे आपण मस्तक झुकवतो? कोण आहेत हे असे? तिन्ही लोक ज्यांना नतमस्तक होतात. सुरासुर इंद्र वंदितम, सुरेंद्र असुरेंद्र नरेंद्रांच्याकडून वंदनीय अशी प्रभू आहेत. तर त्यांचा निर्णय करा एकदा. काय करतायत प्रभू? आपल्या द्रव्यगुण पर्यायात्मक वस्तूमध्ये स्थित आहेत. त्यांचा केवळ ज्ञान, केवळ दर्शन, उपयोग स्वपराला युगपद जाणत आहे, परंतु स्वतःला स्वरूपाने, पराला पररूपाने जाणत आहे. पहा प्रभूंना. हो प्रभू, मी ओळखलेच नाही आपल्याला. ह्या रूपाने जाणले का कधी प्रभूंना? खरे खरे सांगा. तर जाणा आता. या ज्ञानाच्या अभावामध्येच अनंत वेळा समोशरणात गेलो तरी रिकामी राहिलो. आता एकदा या समोशरणामध्ये आपण बसलेलो आहोत, तर निर्णय करा प्रभूंचा. जो जानते अरहंतम नववत्त गुणत्त पचयते, सो जानती अप्पाणम मोहो खलु जादी तस्सलयम. किती मोठी शक्ती आहे पहा अरिहंतांच्या निर्णयामध्ये. जो अरिहंतांना द्रव्यत्व, गुणत्व, पर्यायत्वाने जाणतो, तो आपल्या आत्म्याला जाणतो. कारण सेम क्वालिटी, नो व्हरायटी. प्रभूंच्याने आपली क्वालिटी समान आहे. मग जो प्रभूंना जाणतो तो आपल्या आत्म्याला जाणतो. जो आत्म्याला जाणतो त्याच्या मोहाचा नाश होतो. नाश. ज्या मोहाने आपल्याला पिछाडलेले आहे, ते मोह पिशाच पाठीमा लागले आपल्या, त्याच्यातून सुटका करून घ्या एकदा. त्यासाठी अरिहंतांना जाणायचे आहे. जो अरिहंतांना जाणतो तो स्वतःला जाणतो. जाणले का अरिहंत प्रभूंना?
एक काम झाले की मग पुढे सरकू आपण. हो हो जाणले. एक जीव द्रव्य अनंत गुणांचा पिंड एक एक समयवर्ती पर्याय रूपाने परिणमन चालू आहे. आणि हे द्रव्यगुण पर्याय चैतन्य स्वरूप आहे. या चैतन्याच्या द्वारेच आपण त्यांना शरीरापासून आणि सर्वापासून भिन्न करू शकतो. कारण चैतन्य हे लक्षण या जीवाला अन्य सर्व पदार्थापासून भिन्न करणारे आहे. पहा प्रपंचामध्ये चैतन्य, त्यांचे द्रव्य चेतन, गुण चेतन, पर्याय चेतन, चेतन चेतन. स्पष्ट प्रतीतीला येत आहे. डोळे बंद करा, सहज डोळे मिटा. सहज शरीराची क्रिया होते. आपण त्याचे करता नाही. डोळे उघडण्याचे पण बंद करण्याचे पण. डोळे बंद करा आणि आता आपल्या मनरूपी साधनाच्या द्वारे अनंत प्रभूंना जाणं. डोळे बंद असले तरी स्पष्ट स्पष्ट प्रभू दिसत आहेत आपल्याला अंतःचक्षुच्या द्वारे. हो प्रभू, अत्र अत्र, येथे येथे. अत्र अत्र म्हणजे येथे येथे. अवतर अवतर. माझ्या या अंतःकरणामध्ये या या. तिष्ठ तिष्ठ, थांबा थांबा येथे, जाऊ नका पुढे. अत्र मम सन्निहितो भव. या माझ्या अंतःकरणामध्ये आपण सन्निहित व्हा, प्रविष्ट व्हा. आपल्या अंतःकरणात आपण कुणाला धारण करतो? जे आपल्याला आवडतात त्यांना. हे प्रभू, हे माझे प्रिय आहेत. सर्वात प्रिय कोण आहे त्या जगामध्ये? व्यवहाराने अरिहंत प्रभूच आपल्याला प्रिय आहे, हितस्वरूप आहे, यथार्थ मार्गदर्शक आहे. आपले स्वामी आहेत. किती छान वाटते. प्रभू आपल्या अंतःकरणात आल्यानंतर गुदगुल्या व्हायला पाहिजे, रोमांच उभारले पाहिजे. कुणाला धारण केले मी माझ्या हृदयात? त्रिलोकीनाथ प्रभू आहे. हो प्रभू, मी धन्य झालो, धन्य. माझ्या अंतःकरणामध्ये आपण आलात. गरिबाच्या झोपडीत पंतप्रधान आले तर त्या गरिबाला काय वाटते? मी कुठं थांबू, कुठं बसू यांना? डोळ्यातून अश्रुधारा. हो हो, मी आज धन्य धन्य झालो. अंतःकरणामध्ये हो हो, प्रभू आहेत माझ्याजवळ. मी प्रभूंच्या जवळच आहे. प्रभूंचे आदर सन्मान केला. आता प्रभूंच्या चरणाजवळ बसून प्रभूंना विचारा प्रश्न. आपल्या
आपल्या समस्या आहेत ना, तो समर्थ प्रभू आल्यानंतर कोण आपल्या समस्या त्यांच्या पुढे मांडणार नाही. तर मांडतात आपली समस्या त्यांच्या पुढे. प्रभू, मी खूप दुःखी आहे. आपण पण माझ्यासारखेच होता, मग आता कसे काय सुखी झाला? काय केले आपण? सांगा तरी मला. मी पण आपण सांगितल्याप्रमाणे करायला तयार आहे. कोणता उपाय करू सांगा तरी प्रभू. प्रभू आपल्याला निहाळून पाहतायत. खरोखरच तुला सुखी व्हायचे आहे का? जरी इच्छसे दुःख परिमुखम, परीक्षा करतात प्रभू. बघा, खरोखर याला दुःखातून मुक्त व्हायचे आहे का? मोक्ष प्राप्त करायचा आहे का? तर मग मी सांगतो तुला उपाय. हो हो, सांगा प्रभू. मला खरोखर खरोखर या संसार रूपी दुःखातून मी कधी सुटतो, तुमच्यासारखं कधी बनतो, असे झाले आहे प्रभू मला. आपण जो उपाय सांगाल तो मी करणारच. सांगा प्रभू. प्रभू सांगतायत उपाय आपल्याला. सकलमपि विहाय अन्नाय चिच्छक्तिरिक्तम् स्फुटतरमवगाय स्वं च चिच्छक्तिमात्रम् इममुपरिचरन्तं चारु विश्वस्य साक्षात् कलयतु परमात्मात्मानमात्मन्यनन्तम्. हो हो, काय सांगितले पहा प्रभूंनी. सकलम अपि विहाय अन्नाय चिच्छक्तिरिक्तम्. पहिले काम तू हे कर. मी पण केले, तू पण कर. काय करायचे? चिच्छक्तिरिक्तम, चैतन्य शक्तीनं रहित असणाऱ्या, आपल्या निज चैतन्य शक्तीने रहित असणाऱ्या. सकलमपि, कोणता ऑप्शनल ठेवला नाही तिथे. एवढे तुझे आणि एवढे नाही तुझे. सकलमपि, सर्वच. जितक्या पण चैतन्य शक्तीला सोडून वस्तू आहेत त्या सर्वांना अन्नाय विहाय, मुळासकट, मुळातून, विहाय म्हणजे सोडून दे. पटला का उपाय? बघा आपल्याला. चैतन्य शक्तीशिवाय ज्या वस्तू आहेत त्या सर्व वस्तूंना विहाय म्हणजे सोडून. सकलमपि विहाय अन्नाय चिच्छक्तिरिक्तम्. मान्य आहे का आपल्याला? सोडायला तयार आहोत का आपण? प्रभूंना आता कबूल केले ना की आम्ही तुम्ही सांगाल तसे सर्व करायला तयार आहे. प्रभू सांगतायत आपल्याला ही चैतन्य शक्ती सोडून, निज चैतन्य शक्ती सोडून अन्य सर्व जितके म्हणून पुद्गल आहेत, ज्या पुद्गलांच्या
समूहामध्ये आम्ही स्वतःला मोठे समजत आहोत. मी फार मोठा श्रीमंत माणूस आहे, माझ्याजवळ करोड अब्ज रुपयांची संपत्ती आहे, एवढे सोने एवढे चांदी, त्या सगळ्यामुळे मी स्वतःला मोठा समजत आहे. भगवान म्हणतात त्या सर्व वस्तूंना तू सोडून दे. सकलमपि विहाय अन्नाय चिच्छक्तिरिक्तम्. शरीराचे संबंधी, या शरीरावर उपकार करणारे सर्व पदार्थ सर्व सोडून दे. आणि मग काय करायचे? सर्व सोडून मी काय करणार? स्फुटतरमवगाह्य स्वं च चिच्छक्तिमात्रम्. स्फुटतरम अत्यंत स्पष्ट प्रगट रूपाने, अत्यंत गाढ रूपाने, चिच्छक्तिमात्रम. या चैतन्य शक्ती मात्राला तू कवटाळ, त्याचं अवगाहन कर, त्याचे आलिंगन कर, चैतन्य शक्तीचा तेवढा स्वीकार कर. म्हणजे ही चैतन्य शक्ती आहे, ती मी आहे, अन्य मी काहीही नाही, नाही, नाहीच, असा आतून स्वीकार कर, वरवरून नको. म्हणून स्फुटतरम म्हणतायत आचार्य भगवान. स्फुटतरमवगाह्य स्वं च चिच्छक्तिमात्रम्. चैतन्य शक्ती मात्र असा जो स्व आहे, निज आहे, आपला निज आत्मा जो आहे तो चैतन्य शक्ती मात्र आहे. ज्यामध्ये चैतन्य आहे तोच मी आहे. सर्व चैतन्य शक्तीला सोडून जे पदार्थ आहेत त्यांना सोडून जो केवळ चैतन्य शक्ती मात्र स्व आहे त्याचे अवगाहन करून, त्याच्यामध्ये प्रवेश करून अत्यंत स्फुट रीतीने इममुपरिचरन्तं चारु विश्वस्य साक्षात्. हे चैतन्य लपलेले नाही. इममुपरिचरन्तं चारु विश्वस्य साक्षात्. या संपूर्ण विश्वाच्या वर अत्यंत चार म्हणजे सुंदर असे चैतन्य तरंगत आहे. पहा, वरवरच आहे, लपलेले नाही. आम्ही त्या चैतन्याला जाणत नाही म्हणून चैतन्य लुप्त नाही. या सर्व विश्वामध्ये चैतन्यच या सर्व विश्वापासून भिन्न वर तरंगत आहे. चैतन्य आहे म्हणून तर विश्वाला जाणत आहे. हे चैतन्यच नसते तर या विश्वाला कोण ओळखले असते? सगळे विश्व आम्हाला दिसते परंतु चैतन्य दिसत नाही. तर हा दियातले अंधेरा आहे. जे चैतन्य सर्वांना जाणते त्या चैतन्याला तू जाणत नाहीस तर कितीही अज्ञान आहे. दाखवतायत प्रभू आपल्याला आत्मा कुठं लपलेला नाही, या विश्वाच्या वरच तरंगत आहे. जसे पाण्यामध्ये तेल टाकले तर ते लपून राहत नाही, त्या पाण्याच्या वर तरंगते, पाण्यामध्ये मिसळत पण नाही. तसा हा चैतन्य स्वरूपी आत्मा
या विश्वामध्ये आहे, तो विश्वाच्या वरच म्हणजे विश्वापासून भिन्नच स्पष्ट रूपाने परिलक्षित होत आहे, दिसत आहे. जे जाणते, पाहते, अनुभव करते तेच तर चैतन्य आहे. किती सरळ आहे. झोपू नका, जागे राहा. या चैतन्याला जाणण्यामध्ये प्रमाद करू नका. सगळी रात्र घालवली आपण प्रमादामध्ये. आता ध्यानामध्ये प्रमाद नको. ताठ बसा आणि जाणण्यामध्ये जागरूक राहा. स्वतःचा अनुभव करण्यासाठी जागरूक अवस्था पाहिजे, ज्ञानोपयोग पाहिजे. करायचे ना काम आपल्याला तर करावं. आचार्य काम दिलेलं आहे आपल्याला, आचार्याने, भगवंताने. हे सांगताय, सकलमपि विहाय अन्नाय चिच्छक्तिरिक्तं स्फुटतरमवकाय स्वं च चिच्छक्तिमात्रम् इममुपरि चरन्तं चारुविश्वस्य साक्षात् कलयतु परमात्मात्मानमात्मन्यनन्तम्. सांगतात की हे जे चैतन्य विश्वाच्या वर तरंगत आहे, स्पष्ट दिसत आहे, विश्वापासून भिन्न दिसत आहे, ह्या चैतन्य स्वरूप आत्म्याचा कुठं आहे तो आत्मा? आत्मनी अनंतम आत्मानं कलयतु. ह्या अनंत स्वरूप आत्म्याचा आत्म्यामध्ये आहे, त्याचा तू अभ्यास कर असं म्हणतात आचार्य. त्याचा तू अनुभव कर, त्याला जाण. एकदा जाणून होणार नाही, परत परत अभ्यास करावा लागेल. अभ्यास महत्वाचा आहे. पुन्हा पुन्हा शुद्धात्मा भावना केली तर मोक्ष लांब नाही, जवळ आहे. त्यासाठी पुन्हा 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 शुद्धात्मा भावना कर. आपल्या आत्म्याचा अभ्यास कर. सगळ्या शास्त्रांचा अभ्यास करत राहतो, परंतु त्या शास्त्राच्या अभ्यासातून आत्म्याचा अभ्यासच करत नाही. तर सर्व अभ्यास करणे निरर्थक आहे. स्वाध्याय करून तो आत्म्याचा अभ्यास केलास तर सर्व शिकणे, वाचणे सर्व सार्थक आहे. भगवंताने दिलाय पहा उपदेश, आता कामाला लागा. सकलमपि विहाय अन्नाय चिच्छक्तिरिक्तं. अन्नाय म्हणजे मुळासकट, विहाय म्हणजे सोडून. सकलमपि विहाय अन्नाय चिच्छक्तिरिक्तं स्फुटतरमवगाय स्वं च चिच्छक्तिमात्रम् इममुपरि चरन्तं चारुविश्वस्य साक्षात् कलयतु परमात्मात्मानमात्मन्यनन्तम्. हो, खूप मोठा अभ्यास दिलाय. आता झोपायचे नाही, दिवस रात्र करून हा अभ्यास पूर्ण करायचा आहे. उद्या येईपर्यंत प्रभूने आपल्याला अभ्यास दिलेला आहे की तू परमात्म्याचा अभ्यास कर.
आपल्यामध्ये आपल्या आत्म्याला जाणण्याचा अभ्यास कर, त्याचा अनुभव कर. मग आता सर्व कामे सोडून हा अभ्यास पूर्ण व्हायला पाहिजे. तर लागत त्या अभ्यासाच्या पाठीमागे जाता येता उठता बसता झोपता एकच अभ्यास करा. आम्ही चैतन्य शक्ती मात्र आत्मा आहे, परमात्मा आहे. त्याला बाहेर कुठे शोधू नका, येतेच आहे, येतेच याच शरीराच्या अंतरंगामध्ये. शरीर बाह्य आवरण आहे, पॅकिंग आहे, यामध्येच हा चैतन्य मात्र, चित्शक्ती मात्र निज आत्मा विद्यमान आहे. त्याला त्या चैतन्य शक्ती रूपाने अनुभवा. ही द्रव्य गुण पर्यात्मक वस्तू आहे, चैतन्य निराधार नाही. ठोस आधार आहे त्याला द्रव्याचा. अनंत गुणांचा समूहात्मक द्रव्य आहे या शरीरामध्ये आणि त्याच्या निरंतर प्रत्येक समयाला पर्याय पण होत आहे. आणि हा द्रव्य गुण पर्यायांचा समूह चैतन्य स्वरूप आहे. चैतन्य लक्षणाने त्याला इतर द्रव्यापासून आपण भिन्न जाणू शकतो. तर पहा अंतरंगामध्येच. आता इकडे तिकडे कुठे पाहू नका. आज शरीरामध्ये डोकावून पहा, डोळे आपल्या आत लागू देत. या देहामध्येच हे द्रव्य गुण पर्यात्मक चैतन्य वस्तू आहे, त्याचा अभ्यास करायचा आपल्याला. जाना परत परत. हो मी आजपर्यंत ओळखलेच नाही. त्या चैतन्य चिंतामणी माझ्या जवळच आहे, परंतु मी या शरीरालाच सर्वस्व मानून त्याची सेवा करत आलो. आणि या शरीराच्या आतमध्ये असणाऱ्या या चैतन्य प्रभूला ओळखलेच नाही. आता तर सांगितले चित्शक्ती रिक्तम, चैतन्य शक्तीला सोडून असणारे सगळ्यांना सोडायचे आहे. शरीर, कर्म, अन्य सर्व सगळे संबंधी सर्वांना सोडून एक चैतन्य शक्ती या विश्वाच्या वर हा स्वतःला, हा मी विश्वाच्या वर तरंगत आहे. सर्व विश्व माझ्या ज्ञानामध्ये, जेवढे आपल्याला ज्ञात असेल तेवढे विश्व झळकत असताना सुद्धा त्यापासून मी वेगळाच अलिप्त भासित होत आहे. मी जाणणारा आणि हे सर्व पदार्थ ज्ञेय स्पष्ट आपल्याला जाणवीत येत आहे. त्या जाणणाऱ्याला जाणा, जो ज्ञेय रूप नाही, ज्ञायक आहे, तो मी आहे. काही पण करा, एकदा हे काम कराच. आपल्या आत्म्याचा अनुभव करा आणि आत्म्याला जाणत राहा. अभ्यास करा पुन्हा पुन्हा. एकदा अनुभव करून पण काम होणार नाही. पुन्हा पुन्हा घोकंपट्टी करावी लागेल. त्याच्याशिवाय आपल्या मनामध्ये पक्का धडा गिरवला जाणार नाही. हा पण एक
एक अभ्यास आहे, लक्षात असू दे. कलयतु परमात्मा आत्मानमात्मन्यनन्तम्. परमात्मा आपल्या आत्म्यामध्ये अनंत अशा आपल्या आत्म्याचा अभ्यास करू देत, अनुभव करू देत. आपल्याला भगवंताने हातामध्ये ठेवून दाखवल्या आत्मा. आता अंतःचक्षु उघडून पहा, त्याला स्पष्ट परद्रव्यापासून भिन्न लक्षित होत आहे. सकल स्फुटतरमवगाह्य चिच्छक्तिमात्रं संचचिच्छक्तिमात्रं. या चैतन्य शक्ती मात्रशा स्वतःला गाढ आलिंगन द्या, म्हणजे त्याच्याशी अत्यंत तन्मय व्हा. हेच मी आहे, हेच मी आहे. मी अन्य काहीही नाही, नाहीच. ही चैतन्य शक्तीच मी आहे. हे चिन्मात्र तत्व मी आहे. ही चैतन्य ज्योती मी आहे. इममुपरिचरन्तं चारु विश्वस्य साक्षात्. सगळ्या विश्वामध्ये हे चैतन्य वर उठून दिसत आहे की नाही? स्पष्ट दिसत आहे पहा. आपल्या आज शरीरामध्ये पहा, संपूर्ण प्रदेशामध्ये हे चैतन्य चैतन्य चैतन्यच प्रतिभासित होत आहे. एक 2 मिनिट शांतपणे, काहीही शब्द न ऐकता स्वतःहून ह्या आत्म्याला प्रगट करा, त्याचा अनुभव करा. शोधा चैतन्य शक्तीहून भिन्न सर्व पर भिन्न आहे आणि चैतन्य शक्ती मात्र मी आहे. ही चैतन्य शक्तीच, त्याचीच एकदा प्रतीती करा. अभ्यास दिलेला आता 2 मिनिट सगळ्यांनी सगळा प्रमाद सोडून अभ्यास करायचा आहे.
चैतन्य चैतन्य भासरयोरी, चैतन्य चैतन्य भासरयोरी, प्रभुधारा ही रंग मारंगी गयोरी. माझ्या संपूर्ण प्रदेशामध्ये चैतन्य 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 झळकत आहे, प्रकाशमान आहे. त्या चैतन्यामध्ये तल्लीन होऊन जा, त्यामध्ये स्वपणा स्थापित करा. हे जे अनुभवाला आले ना चैतन्य, हेच तत्व मी आहे. याला सोडून जे आहे ते मी नाही, एवढा सोपा निर्णय करायचा आहे. शरीराच्या आरपार सर्वत्र बाहेर आज सगळीकडे हे अखंड चैतन्य आहे. हे चैतन्य तत्व मी आहे. सतत 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 आता हाच ध्यास लावायचा आहे. ती सुंदर, यामध्येच खरा आनंद मिळत आहे मला. नको वाटते आता या चैतन्याला सोडून उठायला. या चैतन्याला सोडून जे आहे त्यामध्ये मी सर्व माझा उपयोग, वेळ, शक्ती लावून सर्व दुरुपयोग होत आहे. या चैतन्यामध्येच आपली शक्ती, त्याला जाणण्यामध्येच आपली शक्ती खर्च करायची आहे. चैतन्य स्वरूप ज्ञानानंद स्वरूप अखंड चैतन्य स्वरूप अनाद्यनंत चैतन्य स्वरूप चित्शक्ति व्याप्त सर्वस्व स्वरूप सच्चिदानंद स्वरूप दयउडा. हे परमोपकारी अरिहंत प्रभू, आपल्याला माझा नमस्कार, भाव नमस्कार. आपण माझे किती उपकार केला, मला माझा प्रभू दाखवला. माझा चैतन्य प्रभू आपण मला दाखवला. नमोस्त प्रभू, आपण चैतन्य स्वरूप आहात. डोळे बंद, प्रभूने दाखवलेले चैतन्य पहा. हीच खरी प्रभूंची भक्ती आहे. हाच नवागम भाव नमस्कार आहे. मी आहेच. मी चैतन्यमय, मी चैतन्यमय, मी चैतन्यमय. शुद्ध चिद्घन स्वरूप
निर्लेपस्वरूपोऽहम् अनाद्यनन्त चैतन्यस्वरूपोऽहम् शुद्धोऽहम् एकोऽहम् चिद्घणोऽहम् चिन्मात्रज्योतिरहम् शान्तिः 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 विसर्ग नमो हरिहन्ताणं नमो सिद्धाणं नमो